16 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर 10 दिवसाच्या आत एक रिट पिटिशन दाखल करायची असते अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात. कारण ज्या उमेदवारांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं की माझं कुठलं, माझ्या मिस्टरांचं किंवा माझं कुठलं अनाधिकृत बांधकाम नाही, त्याच्यानंतर 24 तारखेला आम्ही रात्री एक पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशननंतर कालच आम्हाला सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन बेलापूर के.एन. पटंगरे मॅडम यांनी एक आम्हाला निर्णय दिला आणि एक स्टेची ऑर्डर दिली की बाबा ज्या समोरच्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत, समजा भगत मॅडम, त्यांनी 12 तारखेपर्यंत महानगरपालिकेमध्ये मग महापौराची निवडणूक असू द्या, स्टँडिंग निवडणूक असू द्या, कुठल्या याच्यामध्ये भाग घेऊ नये असा आम्हाला कोर्टाने त्याला ऑर्डर दिली. आणि आज परत त्याच्यानंतर आम्ही कॅव्हिट दाखल केलं. कारण अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट असेल, कोर्टामध्ये त्यांच्या पतीचं किस्मत भगत म्हणून पिटिशनमध्ये नाव होतं. जो सेक्टर 16 कोळीवाडामध्ये जे 200-250 लोकांना अनाधिकृत बांधकाम करून महानगरपालिकेचे भोगणार, ते आम्हाला पेपर भेटल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनाची काल आम्हाला स्टे ऑर्डर मिळाली. म्हणून प्रथमतः मी जज मॅडमचं आभार मानतो की देवता म्हणजे आपण म्हणतो ना संविधान, आज संविधान कुठेतरी जागृत आहे. त्या संविधानाच्या न्यायावर आम्हाला काल न्याय मिळाला.